हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपला व्हिडिओ पोस्ट झाला नाही. खूप विचार करत होते, आता पोस्ट करेन, नंतर पोस्ट करेन, आता पोस्ट करेन, पण शेवटी ते राहून गेलं. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. म्हटलं पुन्हा करू प्रयत्न. नंतर विचार केला होता सुरुवातीलाच यूट्यूब चालू केलं तेव्हा, कंटिन्यू रोजच्या रोज व्हिडिओज पोस्ट करेन, लवकरात लवकर काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करेन. पण प्रत्येक वेळी काही ना काही गोष्टी येत गेल्या, सगळं काही ना काही राहत गेलं. तर म्हटलं ठीक आहे, परत स्टॉप झाला, परत सुरुवात झाली, परत स्टॉप झाला, परत सुरुवात जायचं 2-3 वेळा झालं ह्या वर्षामध्ये. तरीही म्हटलं ठीक आहे, आपल्याकडे तसंही कुठे काय आहे, हरकत नाही, पुन्हा आपण सुरू करूया. परत सुरू केलं आणि काल परवा 2-4 दिवस झाले त्रास होतोय. खाताना वगैरे काहीही खायला गेलं की छातीच्या मध्यभागी त्रास होतो गिळताना. सो मी म्हटलं एक नॉर्मली असेल, ॲसिडिटी वगैरे एक प्रकार असेल. बट परवा थोडा जास्त त्रास झाला. बट मी तरी मिस्टरांना सांगितलं नाही, कारण त्यांची डबल शिफ्ट सध्या सुरू आहे. 2-3 दिवस झाले, आजही ते डबल शिफ्टलाच आहे. तर म्हटलं ठीक आहे, कालही त्रास जाणवला तर म्हटलं मरू दे. आणि तो त्रास कंटिन्यू जाणवते, काहीही खाल्लं तरी त्रास जाणवते. तर डोक्याला टेन्शन आले आणि त्यात नवऱ्याने सुद्धा टेन्शन दिले की त्यांच्या ज्या राईट साईड म्हणजे उजव्या साईडच्या पायाचा जो फ्रॅक्चर झाला होता, गेल्या वर्षी ॲक्सिडेंट झाला होता, तो पाय म्हणे पुन्हा दुखतोय. ते ऐकल्यावर पुन्हा असं डोक्यावर हात मारला. म्हटलं मागचे दिवस परत पुढे आले की काय, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं की काही प्रॉब्लेम होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल, काही प्लेट्स काढायची वगैरे ही गरज नाही आहे, या प्लेटवरून काही प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही आहे, सगळं काही व्यवस्थित राहील, काही काही इश्यू होणार नाही. पण आता जुलै महिन्यात त्यांना वर्ष झाला आणि त्यांचं ऑपरेशन झालेलं पूर्ण एंडिंग जुलैला, म्हणजे ऑगस्ट, 1 वर्षाच्या वर झालं आहे. पण त्यांना आता त्रास होतो आहे. तिथे ती जागा आपोआप आहे ना, मी हात लावून चेक केलं, असं हलते ती जागा, तर काही समजलं नाही. परत डॉक्टरांकडे जायचं तर पुन्हा परत त्यांना सुद्धा ते एक्सरे करायला सांगतील. मी जर गेली तर मला पहिले एक्सरे करायला सांगणार, कारण छातीत दुखते म्हटल्यावर. कारण छातीत दुखते हे मला कॉमन वाटत होतं, पण थोडंसं सिरियस कडे लोक विचार करायला वेळ म्हणजे वळवतात. मला तिथे नाही वळायचं आहे. मी स्वतः फिट आहे, मी व्यवस्थित आहे, मी नेहमी विचार करते. पण कधी कधी भीती वाटते, कारण आपल्या महिलांचा जो मेन विषय असतो पिरियड्स, ते सध्या माझं खूप प्रॉब्लेममध्ये चालू आहे. 10-10 दिवस ते चालू आहे. त्यामुळे क्वचित तिकडे तिकडे थोडंसं चाहूल भीती वाटते. तर वाटतं स्वतःचंही टेस्ट करून घ्यावे. पण भीती वाटते, कधी कधी वाटतं की काही गोष्टी चांगल्या होत चालल्यात, या काही सुरळीत पार पडत चाललंय सगळं. पण पुन्हा असं काहीतरी समोर येतं आणि परत टेन्शन येतं. बघूया, ते आता कधी जात आहेत माहीत नाही आता, कारण त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा ते जातील, एक्सरे काढतील, तेव्हा समजेल की नक्की काय प्रॉब्लेम आहे पायामध्ये. आणि जिथे त्यांच्या मणक्यामध्ये सुद्धा डिस्क बसलेली आहे, तिथे सुद्धा म्हणतायत, म्हणजे ही नस इथे डिस्क बसली नेमकी, इथून ही जी नस आहे उजव्याच हाताची, त्यांची 2 बोटं काम करत नाहीत, पण ते डिस्क बसवल्यापासून काम करतात. सो तिथे सुद्धा ते फटके मारते म्हणे. पण ते काही लगेच जाणार नाही म्हणे बघायला. बहुतेक फिजिओ वगैरेचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे सुद्धा होत असेल. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ म्हटलं, आणि मी स्वतः सुद्धा जाईन. मग कधी जाऊ मला ते समजणं झाले. आता एक्झाम पिरियड आला तर बघू. आणि एवढे सगळे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा पैसे मागणाऱ्यांची काही कमी नाही आहे. आमचे स्वतःचे ठीक आहे, आम्ही जिथे राहतो त्याचं रेंट देणं बाकी आहे, या EMI बाकी आहे, भरपूर सगळं. ते आम्ही कसं चालवते. महिन्याला मला 2-3 हजार असतात कर खर्चाला, त्यात मी कसं घर चालवते हे तर मी नेहमी तुम्हाला सांगत असते. बट तरीसुद्धा इकडे ते काम आहे, तिकडे ते काम आहे, तिकडे ते काम आहे, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही हे करतो, ते करतो, असं करून पैसे मागण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे टेन्शन येतं कधी कधी, कारण काही काही परिस्थितीमध्ये कसं कसं करून आम्ही ॲडजस्ट करतोय. जेव्हा घरातून 9 वर्षापूर्वी बाहेर पडलो, तेव्हा काही घेऊन बाहेर निघालो नव्हतो, फक्त अंगावरचे कपडे घेऊनच बाहेर पडलो होतो. तेव्हा मी 3 महिन्याचे गरोदर होते. चिमू पोटात होते, म्हणजे मी गरोदर होते. सो त्यावेळेला मी घराबाहेर पडलो होतो, काहीच घेऊन निघालो नाही. हे जे सगळं सामान दिसते ह्यातलं अर्धं माझ्या वडिलांनी मला आणून दिलेलं आहे, आणि अर्धं वडिलांनी, म्हणजे भांडी वगैरे सगळे माझ्या वडिलांची आहेत अर्धी, आणि हे सगळं काही बाकीच्या गोष्टी सगळ्या आम्ही स्वतः सेल्फ घेतलेल्या आहेत. आम्ही स्वतः उभे राहिलेलो आहोत.
ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या 8-9 वर्षामध्ये. तर तरीसुद्धा एक टॉर्चर तो सुद्धा एक साईड बाय साईड असतो, की हे करायचं आणि ते करायचं आणि ते करायचं आणि हे करायचं आहे. तर खड्ड्यात जाऊ दे सगळं, कारण त्या कुठल्याही गोष्टींचा मला वाटते माझ्या मिस्टरांचे 2 ऑपरेशन्स झाले, एक आता 2024ला आणि एक 2022ला. तेव्हा कुठल्याही गोष्टीचा मला उपयोग झाला नाही. अक्षरशः धावपळ हे ते सगळं स्वतःच करावं लागलं. या त्यांच्या मित्रांनी, जे जुने लहानपणीचे मित्र आहेत, त्यांच्याकडून मदत मिळाली. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाकीच्या गोष्टी व्यर्थ वाटतात, त्यामुळे मी त्या गोष्टींना व्हॅल्यू देत नाही. पण टेन्शन येतं, आणि आता हे टेन्शन मला माझं थोडंसं वेगळंच वाटते. पण मला असं वाटते 100% की मी ओके आहे, मी बरी आहे, मला काही त्रास नाही आहे, मी जाणार टेस्ट करेन. पण माझे जे मिस्टर आहेत ते जाणार नाही आहेत लवकर कारण ते वेळच नसल्यामुळे ते जायलाच बघत नाही. नको नको म्हणतात. आणि काय होतं मग, अति जेव्हा तोंडाशी येतं या नरड्याशी येतं तेव्हा जातात. तेव्हा कसं होतं, तेव्हा गेले की त्रास होतो आणि मग धावपळ करावी लागते. ह्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे फोकस आहे यूट्यूबचा, म्हटलं इथून तरी काहीतरी चालू व्हावं. तर हे फोकस अजून, हे मला वर्षभर काय वाटत नाही की इथून काहीतरी चालू होईल. कारण आता परत हे ठीक आहे, हे मॉनिटाईज आहे, ठीक आहे, थोडंसं काही प्रॉब्लेम आहे पण ते मॉनिटाईज होईल. पण त्याच्या पुढे परत चिमूचे परत ट्रीटमेंटला जायचं आहे वाडिया हॉस्पिटल. तर हे भली मोठी लिस्ट दिलेली आहे की ह्या सगळ्या टेस्ट करायच्या आहेत, पुन्हा या. आम्ही काय पुन्हा गेलो नाही, कारण फायनान्शियल प्रॉब्लेम हे ते, कारण खूप गोष्टी आहेत तिथे, कुठल्याही गोष्टी फ्री होत नाही आहेत. वाडियाला जरी गेलं तरी त्यांनी हेल्प जरी केली तरी बाकीच्या गोष्टींकरता आपल्याला खर्च हवा आहे, तो हातात नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगत आहे की रूमचं रेंट नेहमी 5-5 महिन्यांनी, आम्ही 1-1 महिन्याचं क्लिअर करतोय, पण 5-5 महिने राहता येतच, 5-5 महिन्याचं रेंट बाकी आहे. काही गोष्टी घेणं वगैरे काही होत नाही. आणि तिला आम्ही खूप रिक्वेस्ट करून औषधं चालू केलेली आहेत, तिची औषधं चालू आहेत. तिला दुर्मिळ आजार आहे, IBD रिलेटेड. IBD जर तुम्ही सर्च केलात तरी तुम्हाला समजेल IBD काय असतो. तर चालू आहे, त्यासाठी पुन्हा जायचं आहे. हा दिवाळी गेला की आमचे पुन्हा तिथे फेऱ्या चालू होतील. म्हणजे पैसे हे सगळे आजारासाठीच हवेत. तर काही जण म्हणतात तुम्ही देवधर्म करत नाही, हे ते सगळं करतात. देव असंही म्हणत नाही की तुम्ही माझ्या दाराशीच या, तुम्ही फक्त जिथे आहात तिथून जरी माझं नामस्मरण केलं, माझी पूजा केली तर माझ्याकडे भरपूर आहे. पण काय म्हणतात ना की जी मागासलेल्या विचारांची लोक आहेत ते असं करा तसं करा, म्हणजे त्या गोष्टींसाठी तुम्ही खर्च करा, पण जिथे महत्वाचं आहे तिथे खर्च करू नका. हे व्यर्थ आहे सगळं. आणि महत्वाचं म्हणजे आता सध्या माझे मिस्टरही त्यांचा स्वतःचा काय पायाचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा स्वतः सहन करतील. पण जेव्हापासून चिमूचा प्रॉब्लेम आलाय ना पुढे, आणि तेव्हा जेव्हा येतात ना पैसे की आम्हाला ह्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टीची गरज आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, तेव्हा अक्षरशः एवढ्या डोक्यात राग येतो ना, चिडचिड होते ना. कारण नाही, स्वतःवर बेततं ना तेव्हा ठीक आहे, पण मुलांवर बेतलंय ना तेव्हा नो एक्सक्यूज, काही गरज नाही आहे. आणि मुलांसाठी कुणी परकेपणा दाखवला, दुजाभाव दाखवला तरी त्राससुद्धा होतो. कारण काही गोष्टी आहेत ते सगळ्या त्यांच्याच आहेत, त्यांच्यासाठीच आहे. पण त्यांनासुद्धा एखादी गोष्ट देण्यासाठी, करण्यासाठी जेव्हा दुजाभाव दाखवतात, या ते मुलांनाही आजकाल समजायला लागलेत काही गोष्टी. आणि ते स्वतः तिने डोळ्याने बघितल्यात सुद्धा. त्यामुळे मुलंही माझी खूप हुशार झालेले आहेत. अक्षरशः लहान वयात खूप माइंड मोठं झालंय त्यांचं. सो होपसो. मला कधी कधी वाटतं की यूट्यूब माझ्याकडून कंटिन्यू होतंय की नाही, या पुढे मी चालवू शकेन की नाही. कारण आजारपण भरपूर येतंय. प्रत्येकजण हेच म्हणतात, शे आजारपण प्रायव्हेट म्हटल्यावर टेन्शनचं काम आहे. प्रायव्हेटला मरणाचा पैसा उतावा लागतो, पण KM म्हटलं की शे. मग तुमच्याकडे ना म्हणतात ना, ती एक शक्ती पाहिजे, एक सहनशक्ती पाहिजे. KM हॉस्पिटल म्हटलं तर हां, तिथे पैसे लागतात. भले तुम्हाला प्रायव्हेटला 4 पटीने लागतात, तर तुम्हाला KMला 2 पटीने पैसे लागतात. तिथे फक्त डॉक्टरांची फीज नाही आहे, आणि तिथे फक्त बेडचा चार्ज घेतला जात नाही KMला. नाही तर तिथे सगळ्या टेस्टचे पैसे लागतातच. कारण प्रत्येक टेस्ट ही बाहेरूनच केली जाते. आणि कारण KMला गेलो म्हटलं ना की तिथे सगळ्या, मला वाटते दुर्मिळ आजाराची या जास्त मोठ्या आजारांची लोकच KMला जातात. नॉर्मली आजारांचं इकडे
होतं, डायग्नोस होतं. पण तिकडे जास्त मोठं काही असेल तरच आपण KEMला जातो, कारण आपल्याला प्रायव्हेट परवडत नाही. पण तिथे गेल्यावर ऑल ज्या सगळ्या टेस्ट आहेत त्या 2,000च्या वरतीच आहे, 3-4,000. आणि आम्हाला तर एवढा फटका पडतो, तर चिमूचे कॅट प्रोटेक्टिव्ह स्टूलची टेस्टच काय तर ती 3,000-3,500ची टेस्ट आहे, 3,500ची. तिची आता अनुवंशिक टेस्ट जेनेटिक करायच्या त्या 15,000-15,000च्या टेस्ट आहेत. अशा मिळून सगळ्या भरपूर टेस्ट आहे त्या 50च्या वरती जातील. आणि त्यामुळे आम्ही गप्प राहिलो. आता 4 महिने झाले. तिला कधी आम्ही मे महिन्यामध्ये घरी आणली होती आणि तेव्हापासून घरीच आहे. आणि भली मोठी लिस्ट आहे तर त्याची प्रिपरेशन करून त्याला पूर्ण आम्हाला तयार होऊन जायचं आहे KEMला आणि वाडियाला. आणि दोघांच्या सल्ल्याने औषधं वगैरे चालू आहेत. आणि पुढे अजून काय करायचं ते दोघं अजूनही सल्ला मसलत करून आम्हाला सांगणार आहेत की काय करायचं काय नाही, तिला पुढे कसं प्रोटेक्टिव्ह करायचं ते सांगणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नको वाटतं यूट्यूब, पण पर्याय नाही आहे. भले 1 वर्षाने का होईना, 2 वर्षाने का होईना, काहीतरी होईल ही आशा ठेवूनच यूट्यूब स्टार्ट केलं आहे. कारण भीती वाटते, काय माहिती नाही काय होईल. कधी कधी वाटतं की आपल्या लाईफमध्ये ना चांगल्या गोष्टी होणारच नाही असं वाटतं, कारण स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम येतात. आता काही जण म्हणतात की तुमच्यावर लोक करणी करतात, या तुम्ही त्याचा थोडंसं या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा तुम्ही हसत खेळत राहता म्हणून लोक जळतात, या तुमचीच माणसं तुम्हाला त्रास देतात, असं सगळं जेव्हा म्हणतात ना तेव्हा सुद्धा विश्वास नाही बसत. कधी कधी वाटतं आपली माणसं आपल्यावर का जळतील, पण नंतर काही सवयी वगैरे बघितल्या ना की असं वाटतं नाही असेल सुद्धा, काय सांगता येत नाही. कारण आपण प्रॉब्लेममधून सुद्धा बाहेर पडतोय, त्याला टॅकल करतोय, हे सुद्धा समोरच्याला बघवत नाही. या आपण आनंदी राहतोय, मी हे यूट्यूबचे व्हिडिओज बनवते हे सुद्धा लोकांना खटकतं की एवढं सगळं आहे तरी सुद्धा ती व्हिडिओ बनवती, असं करते तसं करते, लई पैसा बया तिला येत असेल. तर अजून कसं लोकांचे विचार खरंच मागासलेले आहेत. जर एखाद्या व्यक्ती काहीतरी करतोय तर हा ठीक आहे ना, तो करतोय, तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, सपोर्ट कुणीच करत नाही. मागून फक्त विचारतील की किती आले, कसे आले, पण ते व्हिडिओसाठी कुणी सपोर्ट करणार नाही, कुणी म्हणजे तुम्हाला चांगली दिशा दाखवणार नाही, असं काही नाही. टोमणे देणं, नावं ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी ते करतील, पण पैसे किती आले हे विचारण्यासाठी स्वतः प्रथम असतात. असो, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही हे तर ठरवलंय मी. पण कसं होतं ना, कधी कधी नको वाटतं, कारण आमच्या इकडे व्हिडिओ वगैरे करणं, एखाद्या मुलीने हे बनवणं, हे ब्लॉग्स बनवणं, हे सगळं त्यांना चुकीचं वाटतं. भैया कसला धंदा लावलाय, काय चाललंय, काय त्यांना कामच नाही, ते डेकाम टेकडे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना. आता प्रत्येकाला आपण पूर्ण आपली लाईफची डायरी उघडून तर नाही दाखवू शकत ना. आणि ज्यांना माहिती आहे ते ठीक आहे, सपोर्ट करतात. ऑल जे माझे मिस्टरांचे फ्रेंड्स वगैरे सगळं सर्कल आहे ज्यांनी मदत केली ॲक्सिडेंटच्या वेळेस, मी खरंच खूप मानेन त्यांना. त्यांनी कोणीही मदत नाही केली, अक्षरशः जवळच्या लोकांनी सुद्धा मदत नाही केली, बट त्यांनी मदत केली. सो ते खूप मोठं आहे. म्हणून कसं आहे ना, काही लोकांना ज्यांना कंडिशन माहिती आहे, स्वभाव माहिती आहे ना, त्यांनी ठीक आहे हेल्प केली. पण ज्यांना आपल्याकडूनच हवं आहे ना, त्यांनी कुणीही मदत केलेली नाही आहे. सो ते मला चॅलेंजिंग खूप वाटलं. माझे मिस्टर नेहमी म्हणायचे की नाही नाही तिकडून मदत मिळेल मिळेल मिळेल, पण जेव्हा त्यांना नाही मिळाली ना तेव्हा ते सुद्धा शॉक्ड झाले की असं कसं काय. पण ठीक आहे, ते म्हणतात लहानपणापासून मला खूप धक्के मिळाले, त्यामुळे इट्स ओके, कारण ते स्वतः एकटे राहिलेले आहेत आजीकडे लहानपणापासून. सो ते म्हणतात सवय झाली मला, तो आम्ही राहतोय, करतोय ॲडजस्ट, ते सगळ्यात महत्त्वाचं. बघू पुढे अजून काय पाहायला मिळते पुढे जाऊन लाईफमध्ये. चांगलं होईल ही अपेक्षा तर मी विसरूनच गेलेली आहे, कारण ह्या 2-4 दिवसामध्ये ना अजून हे वेगळं काहीतरी सगळं तब्येतीचं वगैरे दिसून आलं ना, त्यामुळे भीती वाटते. बघू कसं होतंय, काय होतंय ते. आता काय नुसतं जगत राहायचं हा मुद्दा आहे. उलट म्हणतात की काय किड्या मुंग्यांसारखं जगायचं, तर आता आमच्यासाठी तर तेच आहे की नुसतं जगत राहायचं आणि देन मुलांसाठी फक्त जगत राहायचा हा विषय आता आहे. बाकी स्वतःसाठी जगणं आता ते संपलाय विषय. स्वतःच्या अपेक्षा काय नाही आहेत. ते म्हणतात ना, एवढं घर असावं, दुसरं काय नसावं. सो ती अपेक्षा आहे. बट मुलांसाठी स्वतःसाठी घर असावं. माझी छोटी नेहमी म्हणते आपलं घर कधी होईल.
मोठी माझी हुशार आहे, पण ते बोलून नाही दाखवत, पण छोटी बोलून दाखवते. त्यांच्यासाठी फक्त विचार येतो की कधी होईल. सो बघू, भेटू. आणि हे असले विषय म्हणून कधी कधी टेन्शन येतं, युट्यूब होत आहे का नाही माझ्याकडून. बघूया, होप सो. जमेल तेवढा पण कंटिन्यू करू आणि व्हिडिओज बनवत राहू. सो सपोर्ट असंच करत राहा. आणि जे जे मला सपोर्ट करतायत ते खूप खूप थँक्यू, त्यांचे खूप खूप आभार. भेटू कुठं पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. सो चला, आता वेळ ही झालेली आहे, चिमूला शाळेतनं आणायची वेळ झाली, 5 वाजलेत. आजचा वार शुक्रवार आहे बरं. आणि मी नेहमी फ्रेश व्हिडिओ टाकत असते. कालचा आज वगैरे कधीतरी माझ्याकडून होतं, पण नेहमी माझ्याकडून फ्रेश व्हिडिओ पडतात. त्या त्या दिवसाचे त्या त्या दिवसालाच मी प्रयत्न करत असते, कारण कालचा आज हे थोडंसं जमलिंग वेगळं वाटतं. प्रयत्न करत असते, प्रयत्नार्थी परमेश्वर. सो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. सो बाय.